मित्रांनो, मी जस्ट बॉर्डर 2 चा ट्रेलर पाहिलेला आहे. काय ट्रेलर आहे मित्रांनो, अक्षरशः तुम्हाला सांगतो अंगावरती तो ट्रेलर पाहताना गूसबम्प्स आले होते. त्याच्यामधला तो डायलॉग, इंडियन नेव्ही, इंडियन एअर फोर्स आणि इंडियन आर्मी जेव्हा एकत्र येतात ना, तेव्हा कोणीही हरवू शकत नाही आपल्याला. आणि सनी देओल यांचा तो डायलॉग, दुनिया की पूरी फौजों को लगता है कि हम ये जंग हारेंगे, लेकिन मुझे पूरा भरोसा है कि हम ये जीतेंगे, कि हो तैयार, हो तैयार, हो तैयार. भाई काय तो जोश, काय ती उत्कंठा, काय तो जिंकण्याचा अट्टहास मित्रांनो, एकच नंबर ट्रेलरमध्ये दाखवण्यात आलेला आहे. आणि ट्रेलरमधले जे सीन्स आपल्याला दाखवण्यात आलेले आहेत, ते तर अगदी उत्तम आहेत मित्रांनो. 1971 ला जो वॉर झाला होता ना, त्या वॉर मधला सिक्वेन्स आपल्याला या मूव्हीमध्ये पाहायला भेटणार आहे. आणि यावेळेस आपल्याला सनी देओल यांच्यासोबत वरुण धवन सुद्धा पाहायला भेटणार आहे. त्याचबरोबर बरेचसे कलाकार आपल्याला या मूव्हीमध्ये पाहायला भेटणार आहेत. आधी एक विशेष गोष्ट म्हणजे अशी, की मी लहान असताना बॉर्डर हा चित्रपट पाहिला होता. त्याच्यामधली जी आयकॉनिक गाणी आहेत, संदेश से आते वगैरे, ते आपल्याला या मूव्हीमध्ये सुद्धा पाहायला भेटणार आहेत. आणि मी काही दिवस आधी टाटा WPL 2026 ची पहिली मॅच बघायला गेलेलो, MI वर्सेस RCB. तिकडे वरुण धवन सुद्धा आला होता स्टेडियममध्ये बॉर्डर 2 चं प्रमोशन करायला. आणि तिकडे संदेश से आते हे गाणं डीजेवरती लागलं होतं. ते ऐकताना मित्रांनो अक्षरशः गूसबम्प्स आले होते. आणि ट्रेलर बद्दल सांगायचं झालं तर जी सिनेमॅटोग्राफी होती, जे मोशन्स होते आणि जे ग्राफिक्स त्या ट्रेलरमध्ये दाखवलेले आहेत ना, अगदीच उत्तम आहेत. आणि डायलॉग डिलिव्हरी प्रत्येक कॅरेक्टरकडून एक नंबर करण्यात आलेली आहे. तुम्ही सुद्धा हा चित्रपट 23 जानेवारीला जाऊन थिएटर्समध्ये नक्की बघा. आणि तुम्ही मला कमेंट करून सांगा, बॉर्डर 1 पाहिलाय का ते, आणि तुम्हाला बॉर्डर 2 पाहायला आवडेल का? ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि असेच मूव्ही रिव्ह्यूज तुम्हाला जर का पाहायचे असतील ना, तर मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम. धन्यवाद.